विद्यार्थ्याला कोणतीही कमाई नव्हती, त्यामुळे त्याला मोटार अपघात दाव्यामध्ये जास्त भरपाई मिळू शकत नाही. दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू होतो, त्यावेळी त्या अपघातामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचे नातेवाईक हे मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठीची केस दाखल करतात. माननीय मोटार अपघात नुकसान भरपाई न्यायालयामध्ये जे ट्रायब्युनल असतं त्या ठिकाणी जी नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाते ती त्या मयत व्यक्तीचं उत्पन्न किती होतं, त्या मयत व्यक्तीचं वय किती होतं, या सर्व गोष्टी पाहून आणि त्यांचा किती खर्च झाला असता, त्यांचं साधारणपणे आयुष्य किती राहिलं असतं, या सर्व गोष्टी कॅल्क्युलेशन करून नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाते. ती नुकसान भरपाईची रक्कम त्या वाहनाचे मालक आणि जी इन्शुरन्स कंपनी असते त्या वाहनाची, त्यांच्या दोघांवर एकत्रित व संयुक्तिकरित्या जी आहे ती लादली जाते. म्हणजे त्यांच्यावर ते आदेश केले जातात की त्यांनी ती नुकसान भरपाई रक्कम द्यावी. आता हा विषय जो आहे, हा विषय जेव्हा एखादी व्यक्ती एखादा व्यवसाय करत असेल, एखादी नोकरी करत असेल किंवा त्यांना कोणतं उत्पन्नाचं साधन आहे ऑन रेकॉर्ड, तर त्यांचा उत्पन्नाचं साधन हे न्यायालयामध्ये सादर करता येतं. परंतु जेव्हा एखादा विद्यार्थी आहे तो दुर्दैवाने अपघातामध्ये मयत होतो, तर त्याच्या नुकसान भरपाईची रक्कम कशी ठरवली जाते याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक केस होती काश्मीरी वर्सेस UPSRTC. तर ही जी केस आहे ही माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती. त्या केसमध्ये असं झालेलं होतं की त्या केसमध्ये एक विद्यार्थी जे आहेत ते मयत झालेले होते. अर्थातच ते शिक्षण घेत असल्यामुळं त्यांचं उत्पन्नाचं कोणतंही साधन जे आहे किंवा सोर्स जो आहे तो ऑन रेकॉर्डवर आणता येत नव्हता, कारण ते विद्यार्थी होते. आणि त्यांच्या नातेवाईकांनी जेव्हा नुकसान भरपाईसाठी क्लेम केला त्यावेळी जे प्रथम कोर्ट आहे त्या प्रथम कोर्टाने 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. त्याच्या विरुद्ध त्या मैताचे नातेवाईक हे माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये गेले आणि माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांनी त्यांचा युक्तिवाद मांडला. त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनी, मालक, त्या वाहनाचे यांनी सुद्धा आपापला युक्तिवाद केला. आणि दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे की विद्यार्थी जो आहे तो जरी कमवत नसला तरी तो शिक्षण घेत होता, त्यामुळं त्याच्या नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती एखाद्या अनस्किल्ड व्यक्ती आहे. आपल्याला माहिती आहे की स्किल्ड व्यक्ती साधारणपणे कमवतो, त्याचं ऑन रेकॉर्ड असतं. अनस्किल्ड एखादा आहे व्यक्ती तर त्याचंही उत्पन्न साधारणपणे किती असतं त्या उत्पन्नाबाबतचं रेकॉर्ड असतं अनस्किल्ड. मग माननीय उच्च न्यायालयाने याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये अशी दुर्दैवी घटना घडते आणि त्याच्यामध्ये नुकसान भरपाई क्लेमचं पिटिशन दाखल केलं जातं, त्यावेळी विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये एका अनस्किल्ड व्यक्तीला जेवढं मासिक उत्पन्न आहे त्याप्रमाणे रक्कम कॅल्क्युलेशन केली पाहिजे, त्याच्यातून त्यांचा जो खर्च आहे तो वजा केला पाहिजे आणि त्या पटीमध्ये त्यांचं वय किती त्याचा एक स्लॅब आहे तर त्या वयाच्या अनुषंगानं नुकसान भरपाई ही दिली पाहिजे, असं म्हणून जे प्रथम कोर्टाने 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा जो आदेश होता तो आदेश रद्द केला आणि जे पिटिशन आहे ते पिटिशन मंजूर करून अनस्किल्ड एखाद्या व्यक्तीला जेवढी नुकसान भरपाई आहे त्या पटीमध्ये कॅल्क्युलेशन करून ते जे मयत विद्यार्थी होते त्यांना, त्यांचे जे नातेवाईक होते ज्यांनी पिटिशन दाखल केलेलं होतं त्यांना 16 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये हा माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे. त्यामुळे जेव्हा दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडते, एखादा विद्यार्थी असतो, लहान मुलं असतात, त्या बाबतीमध्ये सुद्धा केवळ ते कमवत नव्हते म्हणून त्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचं सुद्धा भविष्य काळामध्ये इन्कम येणार असतो, त्यांच्यावर सुद्धा कुटुंबीय अवलंबून असतात, त्यांच्या सुद्धा कुटुंबियाचं आर्थिक मानसिक नुकसान झालेलं असतं, त्यांच्या कुटुंबाचा आधार गेलेला असतो, त्यांच्या कुटुंबाचं भविष्य सुद्धा गेलेलं असतं अशा दुर्दैवी घटनांमध्ये. त्यामुळे ह्या नुकसान भरपाईपासून कुणी वंचित राहू नये म्हणून हा 16 लाख रुपये देण्याबाबतचा माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय हा निश्चितपणे महत्त्वाचा आहे. आणि जे मयत व्यक्ती आहेत, विशेषतः मयत विद्यार्थी दुर्दैवाने कुणी अपघातामध्ये मयत झालेले असतील तर त्यांच्या कुटुंबियांना एक दिलासा आणि आर्थिक मोठा आधार देणारा असा आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल, समजलेली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा
कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जेव्हा या व्हिडिओला लाईक कराल त्यावेळी आपल्यासमोर कलर सप्तरंगी आणि स्टार चिन्ह असलेलं हाईप नावाचं एक बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ॲडव्होकेट विशाल गावडे, ॲडव्होकेट कैलास नाईक, RJ कैलास नाईक या प्रोफाईलवर पाहत असाल, किंवा कोर्ट कचेरी या फेसबुक पेजवर पाहत असाल, किंवा कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल आणि अद्याप आपण त्या प्रोफाईल्सला, त्या पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर तिथं सुद्धा आपण फॉलो करा आणि त्या ठिकाणी सुद्धा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.